आपल्या दादाजी गेलं. मला वाचवला. माझ्यामुळे दादाजी. तुमचा काही दोष नाहीये यात. नाही कसा माझ्या मागे येणार शिपाई त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं. मला पाणी आणायला लांब धाडला आणि स्वतः मला कसं समजलं नाही त्यांच्या मनात. मी माईला काय सांगू आणि कसं सांगू? माईला कसं तोंड दाखवू? त्या घेतील समजून, पण तुम्ही हिम्मत हारू नका. अहो तुम्हीच सांगा, माझ्यामुळे अजून किती जीव जाणार आहेत? शांत व्हा जरा तुम्ही. लवकरच हे कोडं सुटेल. ज्या चिंतामणी हारामुळे हे होतंय तो हार सापडलाय. कुठं सापडला? सगुणाकडे होता. तुम्ही घेतला. आणि झटापटीत माझ्या हातनं खंजीर तिच्या गळ्याला लागला आणि परत तिला कड्यावरनं कुणीतरी ढकलून दिलं. कोणी? माहित नाही, पण आम्हाला त्या माणसाची भिकबाळी सापडली. म्हणजे परशा केला? जिनं बाजीरावनं मारलं? जिला हुडकून मी सरकालम करणार होतो ती खेळणीवाली सगुणा मावशी होती. वय तिनंच महाप्रसादात इश कालवलं आणि आचार्यांना बी तिनंच मारलं. मला वाटलेलंच हे कोणतरी आपल्यातलंच आहे, पण ती सगुणा मावशी. नाही, सगुणा मावशी नाही, खेळणीवाली मी आहे. हिरे उगा काय बी बोलू नकस. थांब झबुवामा. सगुणा मावशीला हार सापडला. तिने महाप्रसादात विष कालवलं हे जितकं खरंय, तेवढंच मी खेळणीवाली आहे हेही खरंय. मस्करी करायची या नाही. तुम्ही कसं काय खेळणीवाली? नाही, मीच आहे. नाही, तुमची शपथ. मस्करी मस्करीत आपल्या चिंतामणी हार पळवायची पैज लागली.
चिंतामणी लांबवणं बाय माणसाचं काम नाही. मग तुमचा चिंतामणी गेलाच म्हणून समजा. आणि त्याच रात्री मी मला काय करावं कळत नव्हतं, म्हणून मग मी खेळणीवालीचा वेश घेतला. आणि चिंतामणी हार त्या खेळण्यामध्ये टाकला. बाळाजीरावांनी नेमकं तेच खेळणं घेतलं. मी त्यांच्याकडून चिंतामणी हार घेऊन तुम्हालाच देणार होते, पण त्यांना भेटायच्या आधीच त्यांना कोणीतरी ठार मारलं. दादाजींकडे चिंतामणी हार कसा गेला हे मला नाही माहिती, पण सगुणा मावशीला त्याची खबर लागली होती. तिने तो हार घेतला आणि मग तो छबू मामाकडे गेला. ती तो हार कुणाला जाऊन देणार होती, ती कुणासाठी काम करत होती हे नाही माहिती मला. पण हा, ती ज्यांच्यासाठी काम करत होती ना, त्यांनीच तिचा जीव घेतला हे नक्की. पण खरं सांगते, मी नाही कोणाचा जीव घेतला. आणि त्या शेराशी सुद्धा माझा काही संबंध नाहीये. पण हो, हे खरंय की मीच चिंतामणी हार चोरला. काय खरं आणि काय खोटे तुमच्या मनालाच माहित. आजवर लय लपून ठेवलं तुम्ही माझ्यापासून. तुम्ही हार चोरला, तुमच्यामुळे परशा गेला, तुमच्यामुळे माझ्यावर खोटा आला. अजून काय काय लपून ठेवले तुम्ही? नाही, मी खरं सांगते. काय सांगायची गरज नाही. लय श्वास ठेवला तुमच्या. आणि तुम्ही आत्ता जर कोतवालीत असतो तर इथंच सरकालम केलं असतं तुमचं. अहो पण माझं ऐकून तरी घ्या. शिलेदा, नाव घ्यायचं नाही माझं. तीस राज्या खेळणीवालीला मी हुडकत होतो, ती तुम्हीच होता. आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोलत राहिला. माझी तलवार चालायच्या जावायत ना. चालवा तलवार. माझ्याही मनात 1000 वेळा येऊन गेलं की तुम्हाला सगळं खरं सांगायला पाहिजे. माझाही जीव तळमळत होता, तुमच्यासारखाच. मग का नाही सांगितलं? जीवाला का भरला? आता माझी मला चिडायला लागली. मी एका भ्याड बाई माणसावर नकतीत काही विश्वास ठेव, पण माझा विश्वासघात झाला. तुम्ही जावा बघू येत नाही. तुम्ही समजून घ्या मला. आता समजून घ्यायचा वखतच राहिला नाही. एका मागून एक माझी माणसं बनत होते. तुम्ही माझ्याशी खोटं बोलत होता.
काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? अहो माझं ऐकून तरी घ्या. मला काय ऐकायचं नाही, काय बोलायचं बी नाही. ठीक आहे, तुम्हाला माझ्या खरेपणाची खात्री पटवून देईन मी. आजच कोतवालीत जाऊन माझा गुन्हा कबूल करीन आणि हा चिंतामणी हार कोतवालांना दे. मग तरी तुमच्या मनासारखं होईल ना? तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केला म्हणून माझी माणसं परत येणार नाहीत. हिरे हिरे थांब हिरे. हिरे थांब. असा येडेपणा करायला जाऊ नकस. आपण सांगू शिलेदारासनी समजावू. छव्वा नको अडवूस मला. जीवाला घाबरून गप्प नव्हते मी. अगं होय, हे मला माहित आहे की. आपण सांगू शिलेदारासनी समजू. नाही, मी खेळणीवाली आहे हे समजल्यावर ते असं वागतील असं वाटलंच होतं मला. आता त्यांच्यापासून लपवलंय तर शिक्षा भोगायलाच पाहिजे. जाऊ दे मला. हिरे हिरे अगं ऐक की. शिलेदार, हिराला अडवा. ती खरंच कोतवालीत जाईल. हिरा आजवर गप बसली होती कारण हार हुडकून तुम्हाला द्यायचा होता. हार देताना ती सगळं खरं सांगणार होती तुम्हाला आणि स्वतःहून सांगितलं मी. शिलेदार, आडवा हिराला. असं राग धरू नका मनात. शिलेदार, माणसात तुम्ही नाही गमावली नुसती, जीवा भावाचा चिचोका गमावला हिरानं. आणि तुम्ही समजताय हे समजा हिरामुळे झालं. हे समजा झूट आहे शिलेदार. त्या लोहाला हिरान नव्हतं सांगितलं सोडाय, त्याला तुम्ही सोडले. चल लेख. त्या लोहानं परशाच्या आईचा जीव घेतला. त्या मेनेकऱ्याला मारलं. हार हिरानं चोरला, पण पहारा तुमचाच होता की. हिरानं हार चोरला नसता तर त्या शेरानं चोरला असता. त्यासाठीच तो देवळात आलता आणि तेव्हाच त्यानं परशाला मारलं. हिरानं हार चोरला ते कुणाचा जीव जावा म्हणून नाही, तर शिलेदाराचं मन जिंकावं म्हणून. आपल्या माणसाचं मन जिंकाय गेले आणि एक चूक झाली. त्यावरून हे सगळं महाभारत झालं. खरंच हिराच्या मनात काय वाईट नव्हतं. आणि तुम्हाला वाटतंय वय हिरा असं वाईटपणा करेल म्हणून? झाल्या चुकीची आसवं गाळल्याशिवाय एक दिवस जात नव्हता. ती दिवस रात घोर लावून घ्यायची. माझ्या चुकीची शिक्षा शिलेदारांना व्हायला नग. माझ्यामुळं अत्यंत नेक आणि सच्च्या शिलेदारांवर आळ आलाय. तो हार जर सापडला असता ना, तर मी स्वतःहून शिलेदारांच्या स्वाधीन झाले असते. आज ती कोतवालांकडे गेल्यावर तिला सजा झाल्यावर चालणार आहे तुम्हाला? मेक्सला खाली चर कलम झाल्यावर बरं वाटणार आहे तुम्हाला? पण त्यांनी हात चोरलाय, माझ्यापासून लपून ठेवायला पाहिजे. कुठे लपवलं? आजवर कितीदा सांगितलं. ज्या दिवशी परशा गेला त्याच दिवशी सांगितलं होतं. तेव्हा तुम्ही काय म्हणाला? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. इतका विश्वास आहे माझ्यावर?
हार मी घेतला. तर कोतवालानं सांगितलं असतं माझं मुंडकं छाटापून. तुमच्यावर फितुरीचा आळ आला तेव्हा मी तिनं सांगितलं होतं. हे सगळं माझ्यामुळे होते. मी चोरला चिंतामणी हार. मीच आहे ती खेळणीवाली. तेव्हा बी तुम्ही ऐकून नाही घेतलं. हिराला खोटारडी म्हणताय वय, त्याची सजा मिळायलाच पाहिजे तिला. जाऊ दे मरू दे हिराला. तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याची सजा मिळायलाच पाहिजे तिला. त्या फरीसेटची धन दौलत ऐशाराम ठोकरून तुमच्यावर जीव वळून टाकला. त्याची चांगली सजा द्यायला लागलाय तुम्ही तिला. हिराचं सर कलम होईल ना होईल, पण एक ध्यानात ठेवा, हिराचं प्रेम निर्मळ आहे शिलेदार. त्याला खोटारडं म्हणू नका. जे झालं त्याचा काय बी दोष नाही. कोतवालीत पोहोचायच्या आत त्यांना अडवाय पाहिजे. चला चला. कोतवालीच्या दिशेने गेले असतील ना. वय कोतवालीत हजर होणार म्हणली होती, म्हणजे तिकडेच जाणार. त्या कोतवालीत पोहोचायच्या आधी आपण तिथं पोहोचलं पाहिजे. चला. ए कुठं निघालीस? कोतवालांकडे काम आहे. कोतवाली का धर्मशाळा ही? कधी बी कावा बी गाठ पडायला कोतवाल काय रिकामं बसलं नाहीत. महत्वाचं काम आहे. काय काम आहे? कोतवालांनाच सांगेन. मग ये सकाळी. कोतवाल आता इशीकडे गेले. वेशीकडे गेलं तर गाठ पडेल. तिथं असलं तर पडल गाठ. कोतवालना काय कमी काम आहेत वय? जा बघ, पडली तर पडल गाठ.